कारण दुपारची वेळ झालेली आहे, भुकेला कुठे नाही बसवलंय. नमस्कार. अरे एकदा जोरदार तर होऊ द्या. मी मुद्दाम व्यासपीठावरून खाली आलो कारण तिथे आणि इथे नाळ जुळत नाही, बरोबर आहे ना. तर ती नाळ जर जुळली नाही तर आपण नक्की काय उपक्रम करणार आहोत तर तुम्हाला कळणार नाही. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माननीय आमदार कायंदे मॅडम, आताच आपल्याबरोबर काही कामानिमित्त गेल्या त्या शीतलताई म्हात्रे मॅडम, हा कार्यक्रम ज्यांच्या सुपीक कल्पनेतून बाहेर आला, आमची काही दिवसापूर्वी चर्चा झाली या कार्यक्रमाचे तसे बाहेर तर हे म्हणायला हरकत नाही, ते म्हणजे सुमितजी वंजाळे साहेब, त्यांच्या अर्धांगिनी आणि आपण सर्व भावी उद्योजिका भगिनींनो. अर्थात कार्यक्रमाचं जे टायटल दिलेलं आहे, लाडकी बहीण सक्षमीकरण अभियान, खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने महिलांना सक्षम करता येईल या पद्धतीने हा प्रकल्प जाणार आहे. मी मगाशी सुमितजी वंजाळे यांचं थोडंसं पाहत होतो, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की शिवसेना झोपडपट्टी महासंघ. मला वाटतं झोपडपट्टी शब्द आता थोडक्यात दिवसात जायला पाहिजे आणि तिथे टॉवर महासंघ यायला पाहिजे. आणि याच्या पुढची माझी अशी इच्छा आहे की ज्यावेळेला टॉवर महासंघ होईल त्या टॉवर मध्ये देखील तुम्हीच राहा. नाहीतर मी त्या दिवशी एकच बघत होतो की 15 वर्ष झालं, 10 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, म्हणजे लोकांना घर मिळाल्यानंतर ते सोडून जातात. तर तसं व्हायला नाही पाहिजे, तुमचीच तिथं दुसरं घर व्हायला पाहिजे, ही आपली मूळ संकल्पना आहे. आणि मग ही आपल्याला प्रत्यक्षात कशी रुजवता येईल हे आपण त्या पद्धतीने बघूया. त्यांनी अजून एक चांगलं टायटल म्हटलेलं आहे, आजची लाडकी बहीण उद्याची उद्योजिका. मी उद्योजिकाच्या अगोदर थोडंसं आम्ही त्याला बदल करून स्वयंरोजगार असं म्हटलं. या दोन शब्दांमध्ये फरक आहे, स्वयंरोजगार आणि उद्योजक. मी प्रथम थोडक्यात माझा परिचय करून देतो या दोन शब्दांकडे येण्यापूर्वी. महाराष्ट्र शासनाचा जो उद्योग विभाग आहे, या उद्योग विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र 1988 पासून काम करतं. प्रत्येक राज्याची एक सीडी असते, सेंटर फॉर अर्बन डेव्हलपमेंट. तसं महाराष्ट्राची ही MCD आहे. कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी अगोदर आमच्या विविध योजनांचा लाभ घेतलाही असेल, जसं मी बोलत जाईल त्या प्रकारे तुम्हाला कळेल. परंतु त्याचा या योजनेमार्फत कशा पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने लाभ घेता येईल आणि जी मूळ संकल्पना आहे, या नवरात्रीपासून पुढच्या नवरात्रीपर्यंत 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचं रूपांतर, कारण आपण ट्रेनिंग घेणार आहोत आणि ट्रेनिंगचा मुख्य उद्देश असतो ट्रान्सफॉर्मेशन, बदल घडायला पाहिजे. परंतु तो बदल घडवण्याची तुमची तयारी ही तुमची देखील असली पाहिजे. आम्ही एक हात पुढे गेल्यानंतर जो तुमचा हात पुढे आला, तेवढ्याच पद्धतीने जे आज आपल्याला तुमचा सहभाग दिसतोय हा जर असेल तर आपण मग खऱ्या अर्थाने जे आपण ठरवतोय, आपल्याला बोलाची घडीने बोलाचा भाग असं नको, आपण जे म्हणतो ना, म्हणजे फक्त बोलाय, प्रत्यक्षात कसं कृती करता येईल हे आपण आजच्या उद्घाटन प्रसंगी बघणार आहोत. आणि तुमच्याकडून पण जर तेवढा प्रतिसाद असेल तर मग आपण जर ठरवतोय की आजची भगिनी ही उद्याची उद्योजिका होऊ शकतं. कारण आपलं एक मेन स्लोगन आहे, एक घोषवाक्य आमचं, की उद्योजक हा जन्मताच नसतो, तो घडवला जाऊ शकतो. कदाचित आतापर्यंत अशा प्रकारची संधी तुम्हाला मिळाली नसेल, या माध्यमातून अशी संधी तुमच्यापर्यंत पोहोचते. शासनाच्या अनेक योजना येतात आणि त्या बऱ्याचशाला बंदही होतात. आम्ही देखील बऱ्याचशाला अभ्यास करतो की याच्यामध्ये चुकी कोणाची आहे, आमची आहे की तुमची आहे. पण तसं पाहिजे, ज्या वेळेला सुमित दादांसारखे लोक पुढे येतात तेव्हा मला वाटतं शासन आणि प्रशासन याच्यामधला जो काही गॅप आहे हा भरून निघायचा प्रयत्न करतो. म्हणून त्यांच्यासाठी पण एकदा आपण टाळ्या वाजवू, कारण गॅप कुठेतरी आपल्याला भरून काढायची गरज आहे. आणि जे आम्हाला वाटतंय तसं जर तुम्ही केलं तर आपण निश्चित पद्धतीने या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये एक नियोजित पद्धतीने, कारण हा ज्या वेळेला अशा प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम होतात त्यावेळेला त्याला व्यवस्थित पद्धतीचं नियोजन असतं. ते का करायचं, कसं करायचं, कशा पद्धतीने पोचवायचं. त्यामुळे आपल्याला ऍक्शन रिॲक्शन दोन्ही पद्धतीच्या लागतील.
आपण सध्याच्या घडीला मुंबई शहरासाठी फोकस करतोय, कालांतराने आपण उपनगराकडे सुद्धा येऊ आणि मला वाटतं कालांतराने जर सक्षम झालं तर आपण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपर्यंत पण जाऊ. त्यामुळे मुंबईतून सुरुवात करत असताना मुंबईकडे लोक मोठ्या प्रमाणावर अपेक्षेने बघत असतात. माझा जन्म सोडून तसं पाहिलं तर सगळी कर्मभूमी मुंबईतच झालेली आहे, त्यामुळे मुंबईतले सगळे प्रभाग चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तुमच्या मानसिकता जी आहे ती माहिती आहे. पहिली आपल्याला आपली मानसिकता हळूहळू देणाऱ्यांची करावी लागेल, घेणाऱ्यांकडून देणाऱ्यांची करायला लागेल. कारण हे वर्कशॉप कशाचे असतील तर सुमित साहेब म्हणेन की यांना श्रीमंत करण्याचे असतील. त्यामुळे आपली मानसिकता ही श्रीमंतांची करायला लागेल. मी मुद्दाम वेगळ्या पार्श्वभूमीत जाणार नाही, कारण मी देखील एक मिल कामगाराचा मुलगा होतो. परंतु जोपर्यंत आपण आपल्या विचारांमध्ये बदल करणार नाही, आपल्याला वाटणार नाही की आपल्याला सक्षम व्हायचंय, तोपर्यंत आपल्याला दुसरा कोणी करू शकत नाही. मगाशी ताईने बोलताना सांगितले तुमच्यामध्ये सर्व प्रकारची लक्ष्मी आहे, तुम्हीच लक्ष्मी आहात. त्यामुळे तिच्यातली खऱ्या अर्थाने जी सुप्तावस्थेमध्ये आहे तिला जागृत करायचं काम याच्यामध्ये करणार आहोत. अजून एक अर्थाने सुमित साहेबांचं देखील अभिनंदन करायला लागेल की त्यांनी तुमच्यासाठी दांडिया किंवा गरबाराचं आयोजन नाही केलं. नाहीतर आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे दांडिया आणि गरबाराज बघायला मिळतात. आणि तुमचं कौतुक पण याच्यासाठी की दुपारच्या वेळेला तुम्ही उपस्थित आहात, कारण तसे पाहिलं तर जेवणाची वेळ आहे. आणि असं म्हटलं जातं की भुकेल्या पोटी कोणाला प्रवचन देऊ नये. त्यामुळे तुम्हाला जर वाटलं की मी बोलताना कुठेतरी आपण थांबावं तर आपण तिथे थांबू, पण ही संकल्पना आपण समजून घेऊ. मी 2 गोष्टी सांगितल्या. या योजनेमार्फत आपण जो म्हणतो ना आपला कामगार वर्ग होता, वरळी, परळ, लालबाग, हा आपण उद्योजक वर्ग करावा अशा प्रकारची पण संकल्पना आपण मांडली होती. आणि म्हणून मला तो शब्द आवडला नाही. जरी साहेबांचा असेल तर मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. आता आपल्याला झोपडपट्टी म्हणायचंच नाही, आपल्याला त्या संस्कृतीकडून पुढे जायचं आहे आणि श्रीमंतीकडे वाटचाल करायची. पुढच्या दिवाळीला तुम्ही कसं द्याल दुसऱ्यांना याचं आजपासून प्लॅनिंग करा. आपल्याकडे असेल तरच आपण देतो ना. त्यामुळे या वर्षामध्ये आपण तशा पद्धतीने नियोजन करूया आणि मला वाटतं तुम्ही तशा प्रकारचे बदल तुमच्यामध्ये करायला तयार आहात का? नक्की. ओके, धन्यवाद. पीपीटी आपण चालू करायची का? अरे तरी आता एक साईडलाच ठेवलेले आहे, त्यामुळे थोडस समोर. ओके ओके ठीक, काही सर करता येतं. हा, अजून एक विनंती आहे की आपला जो फोन आहे हा थोडा वेळासाठी सायलेंट वर करा. पाहिजे तर 5 मिनिटाचा ब्रेक करा, घरी एक फोन करून द्या. केमाजी क्लब मध्ये बसलेलो आहोत आणि एक चांगला कार्यक्रम चालू आहे. रात्री दांडिया गेल्या की आपण फोन बरोबर असतो का बंद असतो की नाही, तसं 1-1.5 तास. हा, अजून एक आयोजकांचं म्हणणं आहे की ज्या महिलांनी या शीट मध्ये एंट्री केलेली नाही तर तुमच्याकडे तो कागद येईल, आपले लाडके भाऊ ते घेऊन येतील, त्याच्यावरती तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या.